सत्यभामेने काय केलं तर नारदाने सांगितलं. नारदानेच काय पण त्याने देखील विचारलं की मला तर असं वाटलं की भगवान कृष्णच पती मिळावा प्रत्येक जन्मात मिळावा. काय करू म्हटले फार सोपं आहे. या जन्मात जी आवडीची गोष्ट असेल ती जर दान केली तर पुढच्या जन्मी ती मिळते. जर ह्या कृष्णदानाशी देशी तरी जन्मजन्मेशी पावसी. तुला जन्मोजन्मीमध्ये प्रत्येक जन्मामध्ये भगवान कृष्णच पती मिळाले. अगदी भगवंताचं जीवन वैभव संपन्न होतं. सगळ्या प्रकारच्या शक्ती भगवंताला प्राप्त होत्या. भगवंतासमोर कोणी टोरटोर करत नव्हतं अजिबात. कारण काळाचा मालक देखील भगवानच आहे. नवीन नवीन साऱ्याचाच मालक भगवान आहे. त्याला कोण काय करणार. असे महान शक्ती भगवंताच्या अंगी होती. आणि मग शेवटी जाताना भगवंताने नगरी सोडली का द्वारकेचा त्याग केला आणि 7व्या दिवशी समुद्राने सगळी द्वारका भरून टाकली. तोपर्यंत सगळे लोक भगवंताने सांगितलं सगळे बाहेर जा. अर्जुनाला आज्ञा केली की जेवढे असते राहिलेले ते सगळे आता तू घेऊन जा तिकडं. फक्त नगरी मात्र बुडवली. लोक जिवंत राहिले. एक तर परस्परामध्येच भांडण लागलं. कारण त्यांना शाप होता संतांचा शाप असल्यामुळे संतांचा शाप कोणी घेऊ नये आणि कोणाचा शाप कोणी घेऊ नये. आशीर्वाद घ्यावा पण शाप कोणाचा घेऊ नये. कोणाला दुखवू नये. एखाद्या दुखवलं तर त्याचा शाप लागतो. तर यांनी संतांची फिंगर केली. भगवंताची जुंगल होते. फिंगर केल्यामुळे त्यांनी सोंग केलं की एकाला सांबाला दिलं. गुंडाळे बसर म्हणले ही बाई गरोदर आहे तर हिला काय होणार. काही गरज पडली का. काही गरज नव्हती. तर ते संतांतर त्याने